तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा. तर त्यासाठी आपल्याला क्रोमवर यायचे आणि क्रोमवर आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना ही सर्च करायची आहे आणि त्याच्यामध्ये हा तिसरा नंबरचा ऑप्शन दिसते, चौथ्या नंबरचा ऑप्शन दिसते ना, त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर व पासवर्ड सेट करून घ्यायचा आणि तो टाकायचा आणि इथं कॅप्चा हा फिल करायचा. कॅप्चा आपण फिल केल्यानंतर लॉग इन या बटनावर दाबायचं. नंतर थोडा वेळ वेट खाईल. नंतर जो पुन्हा उघडून येईल तर असा फॉर्म असेल, लॉग इन सक्सेसफुली म्हणून दाखवून येईल इथं. नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला मराठी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज आहे ना, त्याच्यासाठी आपण तिथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आधार नंबर दिसतोय, ह्या आधार नंबरवर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. जो आपला 10 किंवा 12 अंकी आधार कार्ड नंबर असतो तो टाकून तिथं कॅप्चा व्हेरीफाय करायचं आहे. कॅप्चा व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यू मध्ये क्लिक करायचं आहे. कंटिन्यू विथ आधार वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. नंतर थोडा वेळ वेट खाईल. वेट खाल्ल्याच्या नंतर आपल्या पुढे थोडा वेळ असा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर आपल्यासाठी नवीन नोंदणी अर्ज म्हणून असा एक फेस येईल. त्याच्यावरील आधार कार्डावरील लिहिलेले नाव पूर्ण आपल्याला तिथं लिहायचं आहे. जे ते आपल्या योजनेचं फॉर्मचे जे फॉर्म भरत आहेत ना, त्याचं पूर्ण नाव किंवा वडिलांचं नाव किंवा पती जर लग्न झालेलं असेल तर त्यांचं पतीचे नाव किंवा पत्नीचे नाव, वडील किंवा पत्नीचे नाव इथे लिहू शकता. आणि सर्वात मेन नंतर आपल्याला तिथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वैवाहिक का म्हणजे विवाहात आहात का कसं आहात, अविवाहित विवाहित आहात का कसं, ते आपल्याला तिथं सेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जन्मतारीख तिथे सेट करायची आहे. दिसल्याप्रमाणे तिथं आपली जन्मतारीख लिहून ठेवा किंवा तुम्ही टाकू शकता ती. पुन्हा जरा थोडं वर घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं महाराष्ट्रात जन्म झालाय का आपला. होय, कारण हे महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या राज्यात ही वेबसाईट चालत नाही. पुन्हा होय केल्यानंतर पुन्हा इथं आपल्याला लिहायचं अर्जदाराचं संपूर्ण पत्ता. मग खाली इथं घ्यायचं आजपासूनचा आपण जन्मलेला आजपासूनचा संपूर्ण पत्ता तिथं आपल्याला लिहायचा आहे. नंतर पुढे पिनकोड आहे, पुन्हा आपला जिल्हा आहे, तालुका, गाव, नंतर महानगरपालिका येते का नगरपालिका येते, हे आपल्याला सर्व इथे बाहेर भरून घ्यायचं आहे. किंवा जे ठिकाण आपलं आहे तिथं आपण भरून घ्यायचंय. पुन्हा गाव, पुन्हा महानगर किंवा इतर कोई पंचायत असेल तर तिथं आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. आणि नंतर इथं मतदारसंघ म्हणजे आपला मतदारसंघ कोणता आहे, कोणता राहील, असं आपण हे करू शकतो. आपण सिलेक्ट करून घेऊया तेवढ्यात. आता माझ्यापाशी अर्ज आलेला आहे, तो खूप लांबून आलेला आहे. मी इथे सिलेक्ट करून घेतो. नंतर आपल्याला फोन नंबर टाकायचा आहे. मी 4-5 आकडे टाकतो आणि पुढची ब्लर करून घेतो. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे आपण कोणत्या योजनेचा लाभ घेत आहोत का नाही. इतर आपल्याला घेत असेल तर होय करायचं आहे. नंतर इथं योजना आपण कोणती होती आणि त्याचा लाभ आपल्याला किती भेटत होता हे तिथं खाली सर्व मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर नाही तुम्ही कुठली सरकारी योजनेचा जर लाभ नसेल घेत तर इथं नाही करायचं आहे. आता आपलं हे जे ॲप्लिकेशन आलं आहे तो कुठल्या सरकारी कामाचं घेत नाही. तर खाली आहे आपल्याला अर्जदाराचे बँक खाते असल्याचे तपासील. इथं आपल्याला बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे, जसे स्टेट बँक ऑफ इंडिया. नंतर इथे बँक खात्याचे नाव
म्हणजे जे धारकाचं नाव आहे, ज्याच्या नावावर खातं आहे त्याचं नाव इथं टाकून द्यायचं आहे आपल्याला. नंतर इथं बँक खाते क्रमांक आणि त्याच्याच पुढे आहे डबल बँक खाते टाकायचं आहे आपल्याला. पुष्टी करून घ्यायचं आहे इथं. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली IFSC कोड दिसेल. हे IFSC कोड आपल्याला पासबुकवरीलच दिसून जाईल. आणि नंतर खाली येत आहे आपल्याला आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का. होय असेल तर ठीक आहे, आधार नंबर लिंक असेल तर ठीक आहे, नाही तर नाही करायचं आहे आपल्याला. पुढे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे खाली. पुन्हा आपल्याला खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्र अपलोड करवायचे आहेत. म्हणजे ती डॉक्युमेंट आपल्याला 50 KB पेक्षा कमी असले पाहिजेत. सर्वात आधी आपल्याला कम्पेअर क्रोमवरून जाऊन तुम्ही फाईल किंवा PDF वरती पण करता येतो, तरी ते तुम्ही करून घ्यायचं. तर इथं आपल्याला आधार कार्डची मागील बाजू आणि आधार कार्डावरील समोरील बाजू आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये PDF पण करून घेऊ शकता. आणि इथं जी फॉर्मॅट आहे ती 50 पेक्षा कमी राहिला पाहिजे. आणि असं आपण अपलोड करायचं आणि ते फाईल अपलोड सक्सेसफुली म्हणून येईल. आणि इथं आहे रहिवासी प्रमाणपत्र अविवासी, म्हणजे जे शाळा सोडल्याचा आपण दाखला आहे, 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड आहे, ते आपल्याला इथं जमा करायचे आहे. कोणतेही किंवा केशरी असेल तर पिवळे असेल, हे आपल्याला 15 वर्षामागेलचं जुने राशन कार्ड किंवा मतदान कार्ड आपल्याला ह्याच्यात अपलोड करायचं आहे. ह्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. शाळा सोडल्याचे दाखला 15 वर्षापूर्वीचे आणि 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड हे आपल्याला ह्याच्यात मेन्शन करायचं आहे. आणि हे डॉक्युमेंट आपण फाईलमध्ये किंवा कोणत्याही प्रकारामध्ये आपण कन्वर्ट करून घेऊ शकता. तर आपण आता अपलोड करत आहोत. आता आपण PDF मध्येच अपलोड करायचं, कारण आपण जास्तही नाही घेतलं. PDF मध्ये इथं आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि अपलोड झालेले आहे. तिथं बघू शकता तुम्ही फाईल अपलोड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे. नंतर आपण व्ह्यू फाईल पण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड आहे का, आता ह्यांच्याकडे आहे तर आहे ते करायचं, नाही तर नाही. असेल तर केशरी रंग किंवा पिवळे रंगाचे समोरील बाजू इथं अपलोड करायची आहे आपल्याला. इथं अपलोड केलो आपण. नंतर अपलोड करायचं आहे. इथं पुढे काय लिहिले, मागील बाजू सक्सेसफुली झालेलं आहे, आपण पाहू शकता. अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर आपलेले ते एक फॉर्म असतो, ते तुम्हाला करून घ्यायचा असतो साईन तेन, आणि इथं आपण त्याला अपलोड करणार आहोत. तर अपलोड करताना आपण इथं पाहू शकता की आपण कोण्या प्रकारे अपलोड करत आहोत. तर हे अनेबल टू अनलॉक झाले, पण आपण डबल एकदा चेक करू शकता. फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. तुम्ही बघू शकता फाईल. असे एक प्रतिज्ञापत्र असतो, हमीपत्र, हो आपल्याला क्रोमवर भेटून जाईल. आणि याच्यावर आपली सही, दिनांक, ही खूप सारी माहिती असते. हे कुणाला दाखवायचं नसतं. आणि ते एक आपला अर्जदाराचा फोटो आपण हे आलेले आहेत माझ्याकडे, यांचा फोटो आपण अपलोड करत आहोत. यांचा अपलोड केल्याच्या नंतर बघा अनेबल टू म्हणलं, आपण अजून प्रयत्न करू. झालेला आहे फोटो अपलोड झालेला आहे. तर आपण ही सर्व माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. ही सेव्ह केल्यानंतर प्लीज चेक ऑल फाईल्स म्हणलेलं आहे. नंतर आपण इथं हमीपत्रावर क्लिक करायचं आहे, स्वीकार करून. इथं पुन्हा सेव्हवर क्लिक करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस येईल. इंटरफेस आल्यानंतर इथे पुढे आपल्याला एक रेफरन्स कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा फिल करून घ्यायचं आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे सरकायचं आहे. पुन्हा इथं एडिट पण करू शकता तुम्ही. इथलं असेल तर कुठली चूक तुम्हाला माहिती, जर चूक आढळली, दिसून आली, किंवा आपण एडिट बी करू शकता, नाहीतर सबमिट पण करू शकता आपण. अशाच प्रकारे आपण थोडा वेळ सबमिटिंग होईपर्यंत आपण पाहून घेऊ. तर आपण नंतर इथं ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे. नंतर आपल्याला यापूर्वी अर्ज केलेले इथं क्लिक करायचं आहे 3-4 नंबरवरती. नंतर आपल्याला इथं नो डाटा फाउंड दिसेल. थोडा वेळ वेट करायचा आहे. नंतर वेट केल्याच्या नंतर इथं आपल्याला सक्सेसफुली झालेले का नाही, पेंडिंग आहे किंवा ॲप्लिकेशन नंबर, फोटो, नेम, इथं सर्व आपल्याला काही दिसून येईल. आणि ॲप्लिकेशन स्टेटस इथं आपल्याला दिसून येईल, किंवा पेंडिंग आहे, सक्सेस झाले, हे आपण पुढच्या ह्याच्यात बघू शकतो. आणि आपलं पूर्ण जो भाग आहे तो आपण हे करू शकतो. तर एवढी माहिती जर खूप
आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.